नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलेलो आहे शिखर शिंगणापूरला. शिखर शिंगणापूरचं जे शंभू महादेवाचं मंदिर आहे ते आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसते. तर शंभू महादेवाच्या मंदिराबद्दलची किंवा इथली पूर्ण जी परंपरा आहे, रूढी परंपरा, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मग तुम्हाला मी पूर्ण मंदिर वगैरे दाखवतो. गाडीवर आल्यामुळे आपण मित्रांनो मंदिराच्या एकदम जवळच आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी मंदिर म्हणून सुद्धा या मंदिराचा उल्लेख होतो. तर स्वतः शिवाजी महाराज आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते या मंदिरात दर्शनासाठी येत होते पूर्वी. आता सुद्धा छत्रपती उदयन महाराज वगैरे ह्या मंदिरात दर्शनासाठी वगैरे येत असतात. आणि मंदिराची देखरेख वगैरे जे आहे ते सुद्धा स्वतः छत्रपती उदयन महाराज करत असतात. हे मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणून पण ओळखतात मित्रांनो. तर समुद्र सपाटीपासून याची उंची जर बघितली तर 1050 मीटर एवढं उंच आहे हे समुद्र सपाटीपासून. मित्रांनो, शिखर शिंगणापूरची यात्रा जर बघितली तर चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर पार्वती यांचा विवाह होतो. हा मुख्य सोहळ्यापैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताला हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीला खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजे शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर मंदिराच्या शिखराला पागोटे म्हणजे सुताची जाड दोरी बांधून पागोटे म्हणून बांधला जातो. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी 550 फूट लांब पागोटे विणले जाते. याला शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. पुढे लग्नाच्या दिवशी हे पागोट्याची एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या जे मंदिर आहे त्याच्या कळसाला बांधतात आणि रात्री 12 वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह हर हर महादेवच्या जयघोषात पार पडतो. दरवर्षी जी यात्रा भरते त्या यात्रेला एकदम भरपूर अशी गर्दी असते. महाराष्ट्रातील तसेच दक्षिण भारतातील जे भाविक भक्त आहेत ते यात्रेला आवर्जून येत असतात. या मंदिराचं मित्रांनो शिखर जर बघितलं तर जे शिखर जे आहे ते उत्कृष्ट स्थापत्यकलेचं उदाहरण आहे. ते शिखरावर नाजूक असं नक्षीकाम केलेलं आहे. शंभू महादेवाचं हे मंदिर आणि हे जे मंदिर असलेलं हे जे गाव आहे शिंगणापूर, हे गाव यादव काळातील चक्रवर्ती सिंघनदेव राजाने बसवलेले आहे असे म्हणतात. त्यावेळी बांधलेले जे मंदिर होतं ते पडल्यामुळं नंतर शाहू महाराजांनी 1735 मध्ये हे मंदिर पुन्हा बांधले. त्यानंतर 1978 मध्ये या जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या आतमध्ये जर बघितलं तर मित्रांनो याच्या आतमध्ये मोठ्या मोठ्या घंटा आहेत. त्यापैकी एक जे आहे ते ब्रिटिशांकडून मंदिराला मिळालेले आहे. यामध्ये आतमध्ये 2 शिवलिंगे आहेत. त्यांना शिव पार्वतीचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे आणि विदर्भातील बऱ्यापैकी सर्वच लोकांचे हे जे आहे ते कुलदैवत आहे. समोर मित्रांनो तुम्ही बघताय एक हे पुरा असं दगडाचा मंडप आहे आणि पुढच्या साईडला नंदी आहेत. तर असे मोठमोठे एकूण 5 नंदी ह्या मंदिराच्या आवारामध्ये आहेत. तर मंदिरासाठी जे लोक चालत सुद्धा दर्शनासाठी खालून वर येत असतात. तर चालत येण्यासाठी जर विचार केला तर टोटल 400 पेक्षा जास्त अशा पायऱ्या आहेत. हा जो स्तंभ आहे जो चालत येण्याचा जो मार्ग आहे त्याच्या बरोबर जवळच आहे. या ज्या पायऱ्या आहेत खालून चालत येण्यासाठी जर बघितलं तर 400 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत इथपर्यंत येऊपर्यंत. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे मित्रांनो. कळसावर एकदम अतिशय सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. आपल्याला जवळ जाऊन बघावं लागेल. त्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मोठा मंडप आहे. मोठा महादेव म्हणजे हे जे महादेवचे जे मंदिर आहे याला मोठा महादेवाचं मंदिर असं म्हणतात. आता आपण इकडं मुंगी घाटाच्या इकडे निघालेलो आहे मित्रांनो. तर इथून रस्त्यावरून मंदिर अशा प्रकारे दिसते. तर पुढच्या साईडला ही जी दगडी बांधलेली जी बेस दिसते तर तिथून आपल्याला वर चढत जाण्यासाठी 400 पायऱ्या आहेत. तर आता आपण मित्रांनो मुंगी घाट जिकडे आहे त्या दिशेने निघालेलो आहे. चैत्र शुद्ध द्वादशीला महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात.
या सर्व कावडीमध्ये सर्वात सगळ्यात मोठी जी कावड असते ती तेल्याभोवत्याची कावड असते. कावडीला 2 मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम आहे. मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे असते त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हा काही हक्काचा माणूस असावे अशी म्हणजे हे महादेव धाव अशी जी आणि मला सांभाळा अशी जी हाक आहे ही इथं मारली जाते. तर हा सगळा जो द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. श्री संत तुकाराम महाराज यांचे जो पालखी सोहळा आहे, इतकी जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्याभोवतेजी महाराज कावडे यांच्या कावडीची परंपरा आजही कायम आहे. चैत्र शुद्ध रमनवमीला पवित्र करा संगमाचे जल घेऊन जे आहे ते वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्ताचा समवेत कावडीचे प्रस्थान होते. पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावता मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर केला जातो. या कावडीस बघण्यासाठी जर बघितलं तर जे शिवभक्त आहे ते दिवसभर तापत्या उन्हात थांबून असतात व शिव नामाचा जयघोष करत असतात. महादेवाला आव्हान करत एकदम ही कावड अशी या मुंगी घाटातून वर आणली जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या मंदिराची तुम्हाला मी पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.